मित्रांनो, परवा ना आमच्याकडे असा एक हुशार मुलगा आला होता बरं का. त्याला असं स्पेस, टाइम आणि डीप स्पेस, काय आकाशगंगेचा शोध कधी लागला, आकाशगंगा कधी निर्माण झाली, काय तुमचा बिग बँग कधी निर्माण झाला, बिग बँग, आणि असं वाचायचं भयंकर आवड बरं का. तर त्याला बरं का असं विचारलं की मित्रा, तुझा बर्थडे कधी असतो? तर आपला मित्र म्हणला, हे बघा, बिग बँग झाला ना, तर बिग बँग झालं त्याला बिलियन्स ऑफ इयर्स झाली. त्याच्यानंतर काही काळाने बिफोर 1 मिलियन 2 मिलियन का काहीच्या काळामध्ये मानवजात निर्माण झाली. म्हणजे त्याच्या आधी कधीतरी ते अमिबा आणि ते सगळे आले होते. आणि मग त्यानंतर मग त्याच्यात निअँडरथल आलं, अजून काय होमोसेपियन सगळं झालं. मग इतक्या वर्षांपूर्वी हे झालं. असं करत 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 150 वर्षा 175 वर्षापूर्वी कोण इंग्रज, आणि मग भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली, आणि मग गेल्या 10 वर्षापूर्वी या साहेबांचा जन्म झाला. तुम्ही म्हणाल, हे काय सांगताय तुम्ही आज, कोणता हुशार मुलगा असेल तर मित्रांनो, तुम्हाला आजचा सांगायचा विषय असा आहे, सांगायचा मुद्दा आहे की आपण प्रत्येक वेळी जेव्हा कधी जन्म झाला, बर्थडे झाला, तेव्हा आपण कुठनं सुरुवात करतो? बिग बँग पासून करतो का? नाही करत. आपण काय म्हणतो, माझा बर्थडे म्हणजे माझा जन्म झाला होता, त्याला झाली 10 वर्ष, त्याला झाली 20 वर्ष नाही, 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली. तर जेव्हा आपण बर्थडे म्हणतो तेव्हा या मुलांचा बर्थडे या हिशोबात असतो. किंवा आता तुम्हाला कोणी विचारलं, म्हणजे त्याच मुलाला मी विचारलं, अरे तू कुठून आलास, म्हणजे गाडी कशी आली तुमची? तर तो म्हणला, अहो बरं का काका, सेंटर ऑफ युनिव्हर्स आहे ना, म्हणजे आपल्याला इम्प्रेस करायला सुरुवात. सेंटर ऑफ युनिव्हर्स इथनं ना बिलियन्स ऑफ इयर्स, बिलियन्स ऑफ किलोमीटर्स लांब आहे. त्या सेंटर ऑफ युनिव्हर्स पासनं आपली जी आपली जी आकाशगंगा आहे, गॅलेक्सी आहे, ती इतकी बिलियन्स ऑफ इयर्स आहे, बिलियन्स ऑफ किलोमीटर्स लांब आहे. आणि मग त्याच्या सेंटर पासून, आपल्या आकाशगंगेच्या सेंटर पासून आपण तर ना, म्हणजे तो बोलतच राहिला असता. पण सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो, की तुम्ही जेव्हा प्रत्येक ठिकाणी जाता, प्रत्येक ठिकाणी विचार करता, तेव्हा प्रत्येक ठिकाणी स्पेस आणि टाइम, म्हणजे कुठं गेला आणि कधी गेला. तर जेव्हा तुम्ही एखाद्या समजा एखाद्या वस्तुसंग्रहालयात गेला आणि तिथे काय म्हणतात, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानिमित्त तेव्हाच असेल, तर मग तिथनं आपण कुठं सुरुवात करतो की 75 वर्षाआधी, 77 वर्षाआधी भारताला स्वातंत्र्य मिळालं, आणि तेव्हापासून पुढे. आता स्वातंत्र्य भारताला मिळालं म्हणजे भारतापासूनच कुठल्या तरी ठिकाणापासून सुरुवात. किंवा आपण मंदिरामध्ये गेलो आणि शिवरायांच्या जन्माबद्दल चाललंय, तर मग त्या शिवरायांच्या जन्माच्या आधी 100 वर्ष महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, एवढाच तो रेफरन्स असतो. तुम्ही एखाद्या प्लॅनेटोरियम मध्ये गेला, तर प्लॅनेटोरियम मध्ये कसं असतं, मोठा स्कोप असतो, इथे बिलियन्स ऑफ किलोमीटर्स, पूर्ण मोठा आकाशगंगा दिसते, मोठं सगळं ग्रह तारे लांबच्या लांब, म्हणजे काय म्हणतात त्याच्या अंतरासाठीचं प्रकाश वर्ष आहे, म्हणजे लाईट इयर्स, म्हणजे सेकंदाला 3 लाख किलोमीटर जाणारा लाईट कितीही वर्ष चालत चाललाय, तरी ते अंतरच संपत नाही. तर तिथं ती स्पेस असते, तिथं तो टाइम असतो, आणि तिथं ती मोठी वजनं असतात, म्हणजे ग्रह तारे यांची. तर जेव्हा आपण कुठल्याही
प्रकारे विचार करतो मित्रांनो, तर तेव्हा तिथलं टाइम, तिथला स्पेस हा त्याच्या रिलेटेड असतो, रिलेटिव्ह असतो. अब्सोल्यूट म्हणजे काय, पूर्ण पूर्ण पोकळी आहे, त्यात काहीच नाही आणि कुठंच काही नाही, ते आहे ती आहे. तिथं तारे असले, बिग बँग झाला, बिग बँग संपला, ग्रह संपले, जसंच्या तसं. त्याच्या टाइमला काही अर्थ नाही किंवा अंतरांनाही काही, लांबच्या लांब मोठं वाढतच चाललंय, काहीच अर्थ नाही. तर जेव्हा आपण फिजिक्समध्ये टाइम आणि स्पेस यांचा जेव्हा विचार करतो, टाइम आणि स्पेस, तर तो कुठल्या तरी रिलेशनमध्ये विचार करतो, रिलेटिव्ह असतो. म्हणजे आता आपण टाइम याचा विचार केला तर आपण काय म्हणतो, बाबा पूर्वी म्हणजे एखादी काहीतरी घटना असते, त्या घटनेच्या संबंधामध्ये दुसरी घटना कधी घडली, इट इज ऑलवेज रिलेशन टू सम इव्हेंट. ही कुठली तरी घटना आहे. म्हणजे राजा शालिवाहनाचा जन्म कधी झाला तिथपासून एक कालगणना सुरू झाली, शिवरायांचा जन्म कधी झाला तिथपासून एक कालगणना सुरू झाली. असे अनेक म्हणजे मोठ्या लोकांचे जन्म मृत्यू त्यांच्यानुसार, किंवा आता आपलं जे कॅलेंडर असतं ग्रेगोरियन, त्याच कुठल्या तरी मोठ्या माणसाचे, तर तेवढंच आपल्याला पुरतं. त्याला काय म्हणतात, रिलेटिव्ह टाइम. आता रिलेटिव्ह टाइमचा दुसरा असा असतो की आपण आता पृथ्वीवर आहोत. तर पृथ्वीवर आपण कसं करतो की एक ग्रीनविच नावाचं कुठंतरी एक सेंटर, कुठंतरी आपण पृथ्वीचं पकडलं, आणि पृथ्वी अशी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, इथं सूर्य असतो. तर आपल्या इथं तसं टायमिंग येत असतं. म्हणजे जो सूर्याकडे पहिला जातो तिथं पहिल्यांदा टायमिंग सुरू होतं. मग याला काय म्हणतो, आपण पृथ्वीचे आपण अशी काप केलेले आहेत आणि त्यांना काय म्हणतो, लॉंगिट्यूडनुसार GMT+5 भारतामध्ये एक असतं. भारत ज्यावेळेस सकाळ असतो त्यावेळेस त्याच्या पलीकडे अमेरिकेमध्ये रात्र असते. तर हे काय झालं, अगेन अनदर रिलेटिव्ह टाइम. दुसरा रिलेटिव्ह टाइम म्हणजे पूर्वी बघा आपल्या राजवाड्यांमध्ये घटिका पात्र असायचं की एखादं असं भांडं घ्यायचं, भांडं पाण्याने भरायचं पूर्ण, आणि त्याच्यामध्ये घटिका पात्र टाकायचं. त्याच्यात जसं पाणी जात पूर्ण होईल आणि खाली जाऊन बुडेल, एक घटका पूर्ण झाली, घटका भरली. तर हा एक टाइम, म्हणजे ती घटिका पात्र खाली बुडेल, हा एक टाइम, ड्युरेशन. दुसरं आपल्याला काही तुम्ही बघत असाल अरबस्तान किंवा जिथं वाळूशी संबंधित, की असं एक की इथं वाळू टाकायची आणि वाळू सगळी खाली पडत राहणार. पूर्ण वाळू खाली पडली की एक काय युनिट असेल घटिका टाईपची, तर ती पूर्ण झाली. म्हणजे टाइमचा आपण एक असं असतो की घटना कधी घडली, एखाद्या मोठ्या इव्हेंटच्या, की मोठ्या माणसाच्या जन्माच्या संदर्भात, वाढदिवस कधी जन्म झाला, एक टाइमचं झालं. किती वेळ लागला, मग तो किती वेळ, त्याच्या आधीच्या 1 तासात 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, ही काय झाली ड्युरेशन. म्हणजे किती वेळ लागला आणि कधी झालं, हे ड्युरेशन. आता आपण स्पेसचा समजा विचार केला, तर स्पेसच्या याच्यामध्ये काय असतं, रिलेटिव्हिटी, की पृथ्वीचं मी तुम्हाला सांगितलं, पृथ्वीवर आपण लॉंगिट्यूड या केल्या आणि विषुववृत्तानुसार लॅटिट्यूड, हे आडवं हे उभं, पूर्ण पृथ्वीचा जो नकाशा आहे, जगाचा नकाशा, तो पूर्ण हे एक्स आणि हे वाय, एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये तो तोडलाय. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो की लॉंगिट्यूड इतकं, लॅटिट्यूड इतकं, लॉंगिट्यूड इतकं, लॅटिट्यूड इतकं, असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागा आपल्याला कळतं. मग आपल्याला प्रत्येक वेळेला सेंटर ऑफ युनिव्हर्सकडे जावं लागत नाही, आपल्याला पृथ्वीवरच अच्छा ग्रीनविच पासून इकडं गेलं इकडं. एवढंच कशाला, आपण काय केलेलं असतं, तुम्हाला लहानपणी झालं असेल की प्रत्येक जगामध्ये काय असतं, जगामध्ये
कॉन्टिनेंट असतात, खंड असतात, कॉन्टिनेंट असतात, कंट्रीज असतात, कॉन्टिनेंट, कंट्री, स्टेट, कॉन्टिनेंट, कंट्री, स्टेट म्हणजे देश, देशामध्ये राज्य, राज्यामध्ये जिल्हा, जिल्ह्यामध्ये अजून काय 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 असं करत 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 आपल्या माणसांनी, आपण इतके हुशार आहोत की आपण सगळं आपल्या आजूबाजूच्या परिसरात जिथं जाऊ तिथल्या आजूबाजूच्या परिसराला एक काय करून ठेवली, चौकट बनवून ठेवली. त्या चौकटीला म्हणतात फ्रेम ऑफ रेफरन्स, संदर्भाची चौकट. म्हणजे आपण कुठलंही बोलतो, जिथं बोलतो तेव्हा आपण प्रत्येक ठिकाणी एक रेफरन्स पॉइंट, फ्रेम ऑफ रेफरन्स आपण बनवून ठेवलेला असतो. तिथे कुठल्या जागेमध्ये आहे आणि कुठल्या काळामध्ये आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला एक फ्रेम ऑफ रेफरन्स, संदर्भाची चौकट, आणि त्याच्यामध्ये आपण बोलत असतो कायम. म्हणजे शाळेमध्ये असो तर शाळेची जागा आणि त्याच्याबद्दल बोललो. मंदिरामध्ये तिथं म्हणजे कृष्ण जन्म, राम जन्म, अजून कोण कोण असतील त्यांचा जन्म, त्यांच्या टाइम आणि स्पेस तो वेगळा, तो जास्त असेल. एखाद्या प्लॅनेटोरियम मध्ये गेला, तिथलं ताऱ्यांचा जन्म, बिलियन्स ऑफ इयर्स, स्पेसेस मोठ्या. संग्रहालयात गेला एखाद्या, संग्रहालयामधले समुद्र असेल तर समुद्रातली स्पेस, म्हणजे समुद्राच्या आतलं सगळं. हिमालयात गेलं, हिमालयातलं. तर प्रत्येक ठिकाणी टाइम आणि स्पेस, स्थल आणि काल याची आपण काही तिथली रिलेटिव्ह, म्हणजे अगदीच आता तुम्ही म्हणलात की नीरज चोप्रानी भालाफेक केली, तर भालाफेक केल्यावर त्याचं एक रेफरन्स होतं की इतक्या काळामध्ये भाला घ्यायचा आणि टाकायचा आणि इतका अंतर टाकायचं. तिथंही टाइम आणि स्पेस, स्थळ आणि काल, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इव्हेंटचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या इव्हेंट बद्दल एक स्पेस ठरवतो आणि एक टाइम ठरवतो आणि त्याला म्हणतो, आणि त्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक गोष्ट असते. नीरज चोप्रा येऊन काही एका ह्याच्यात नाही, एका भालाफेकीत नाही करणार किंवा 20 भाला, त्याला 10 अटेम्प्ट ठरवलेले आहे किंवा इतकं 10 किलो किती काही स्पेसिफिक मीटर पलीकडे गेलं तरच त्याला मेडल मिळणार आहे. त्याच्या अलीकडे पडलं तर मेडल मिळणार नाही, किंवा त्या वेळेत टाकलं तरच. रनिंग रेसेसचं उदाहरण घ्या, 100 मीटर, 200 मीटर 10 सेकंदात पार केलं, 9 सेकंदात पार केलं तर ती पूर्ण करायची असते. मॅरेथॉन, कुठलेही इव्हेंट, मी तुम्हाला समजण्यासाठी रेसेसचं उदाहरण घेतोय, पण कुठल्याही ह्याच्यामध्ये तेवढ्या काळामध्ये तेवढी गोष्ट पूर्ण करणं, त्या जागेमध्ये ती पूर्ण करणं, असं कायम आपण विचार करत असतो. आणि म्हणून आपण स्पेस आणि टाइम, स्थळ आणि काल यांचा विचार आपण प्रत्येक इव्हेंटच्या बाबतीत करतो. किंवा आता एखाद्या भाजीच्या दुकानात गेलं तर भाजीच्या दुकानामध्ये काय असतं, स्थळ आणि काल. भाजीचं दुकान, मग फ्रेश आहे का भाजी, कुठून आणली, काय आणली आहे, किंवा किती मोठी आहे, किती लहान आहे, स्थळ आणि कालाच्या रेफरन्सेस. दुकान किती मोठे आहे, भाजी शिळी आहे का, हे मोठं आहे का, लहान आहे का. तर प्रत्येक ठिकाणी स्पेस आणि टाइम ही चौकट तुम्हाला फिजिक्समध्ये विचार करावी लागते. स्पेस टाइम झाल्यानंतर तिसरं ते मी लिहिलंय वस्तुमान किंवा मास. तर मास हा पण एक म्हणजे स्थल, म्हणजे स्थायू, द्रव, वायू, सॉलिड, लिक्विड आणि गॅस यांपासून बनलेली किंवा यांच्या मिक्सचर किंवा काय मधनं जी बनलेली गोष्टी असतात त्यांना वस्तुमान असतं. आणि त्यामुळे त्यांना काही जडपणा असतो, ग्रॅव्हिटी त्यांना असते, आणि म्हणून त्यांना आपण काही मास आहे, वस्तुमान आहे. मग वस्तुमानाला काही तुम्ही पूर्वीच्या काळात, म्हणजे फार पूर्वीच्या काळापासून त्याची काही एकक प्रमाण ठेवलंय की माझ्याकडचा मी 1 किलो कांदा घेतला त्याचं वजन, आणि पलीकडच्या देशातल्या कोणीतरी 1 किलो कांदा घेतला त्याचं वजन. तर माझ्याकडे मी काय दगड किंवा वेगवेगळं काही घेतलं आणि त्याच्यानुसार ते कंपॅरिझन केलं, तर माझं 1 किलो आणि त्याचं 1 किलो हे सारखं बनलं पाहिजे. म्हणून काय केलं आपण, माससाठी एक ठरवलं की बाबा, आणि कुठं ब्रिटिशांनी काही 1780 का 1760 मध्ये त्यांनी त्याचं ठरवलं की इतकं असलं की त्याचं वजन
1 किलोग्राम, किंवा फ्रान्समध्येही संग्रहालयामध्ये त्यांनी केले की एवढ्या ह्याच्यामध्ये इरिडियम का कशाचं तरी रॉड आहे, तर त्याचं वजन 1 किलो आहे प्रमाण, आणि ते तुटलं तर त्याच्या ज्या कॉपीज बनवल्या त्यांनी ते करावं. पण आपण इथं भाजी घ्यायला गेलोय, आपण पुण्यामध्ये भाजी घेतोय, आणि आपल्याला हे 1 किलोच कसं कळणार की हे आणि ते फ्रान्समधलं ठेवलेलं, काय माहिती. मग आपण काय केलेलं असतं, त्याच्यानुसार त्या जिथं जिथं ग्लोबल युनिट असतं, ग्लोबल एकक जिथं बनवले त्यानुसार त्याच्या कॉपीज बनतात, आणि त्या कॉपीमधून त्या सगळीकडे पसरतात. आणि मग आपण काय करतो, मास कसं मोजतो, तुम्ही बघितलं असेल पूर्वीच्या काळामध्ये तराजू असायचे. तराजू नीट काढतो, 1 मिनिट. तराजू म्हणजे आपण इथं काय केलं, 1 किलोग्रामचं 2 किलोग्रामचं वजन ठेवलं, 2 किलोग्रामचं वजन ठेवलं, आणि इथं 2 किलोग्रामचे बटाटे भरत राहिले. बटाटे भरले भरले भरले, जेव्हा हे दोन्ही सारखे झाले, इक्वल झाले, तेव्हा म्हणलं हा हे 1 किलोचं, हे 2 किलोचे बटाटे. पुन्हा काय झालं, रिलेटिव्ह मास, दोघांना पृथ्वीने जेव्हा सारखं सोडलं, ग्रॅव्हिटीने दोघांना सारखं सोडलं, तेव्हा हे बॅलन्स झालं. बॅलन्स झाल्यानंतर म्हटलं की हा हे 2 किलो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 1 मीटरचंही केलेलं आहे. 1 मीटर म्हणजे किती, किंवा 1 सेकंद म्हणजे किती, 1 सेकंद काळ म्हणजे किती काळ, 1 मीटर अंतर म्हणजे किती अंतर, आणि 1 किलोग्रॅम वस्तुमान म्हणजे किती किलोग्रॅम, किती वस्तुमान. हे सगळ्यांची वस्तुमानं, सगळ्यांची एककं आपण ठरवली, ती कुठेतरी त्यांचं दृश्य रूपामध्ये ती बनवली, आणि इतके वर्ष आपण बघत राहिलो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, या प्रत्येकाची जी डेफिनेशन असते ती सतत सुधारत जाते. तुम्ही जर का बघितलं तर 2018 पर्यंत 1 किलोचं ते फ्रान्समधलं का काय ते होतं, आता तेही बदललं, किंवा त्याच्याही आधी कधीतरी बदललं, आणि 1 मीटर याचंही बदललं, आणि 1 सेकंद ह्याचंही सतत अतिशय सूक्ष्म आणि अतिशय अचूक करण्याकडे आपला लक्ष असतं, आणि त्यानुसार त्यात सुधारणा होत राहतात. तर मित्रांनो, आजचं मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की फिजिक्समध्ये कुठलीही गोष्ट, कुठलाही अभ्यास, कुठलाही विचार करायचा असतो तेव्हा तुम्हाला कायम दिसत राहील की आपण टाइम आणि स्पेस, टाइम काल आणि स्पेस स्थल, हे कुठल्या तरी एका रेफरन्समध्ये घेतो. त्या रेफरन्समध्ये ती वस्तू घेतो आणि मग तिचा अभ्यास करतो. तर मी तिथं बसलोय, समजा आपण दोघं बसलोय, तर आणि तिथं काहीतरी, समजा हे डस्टर इथं ठेवलंय आणि मी इथं बसलोय, तुम्ही तिथं बसलाय, हा, मग मी जिथं बसलोय तिथं मी काय करीन, ओरिजिन आहे, ठीक आहे. तुम्हालाही माहिती आहे की मी इथं बसलोय आणि इथं हलायची सुरुवात, डस्टर हलत तिकडं गेलं. हे काय केलं आपण, आपल्यासाठी ठरवलं. ओरिजिन, पॉइंट ऑफ ओरिजिन हा आपल्या दोघांच्या सोयीनुसार आपण एक कॉमन ठरवला, आणि त्यानुसार प्रत्येक वस्तूची हालचालीचा आपण विचार करायला लागतो, आणि त्यामुळे आपल्याला ही वस्तू कुठून कुठं हलतीये हे ठरवता येतं. ओके. आणि अशा पद्धतीने दोघांनाही गोंधळ न होता एका वस्तूचा व्यवस्थित अभ्यास करता येतो, हालचालीचा अभ्यास करता येतो, त्या हालचालीच्या दिशेचा अभ्यास करता येतो. यासाठी टाइम आणि स्पेस हे आपल्याला कायम रिलेटिव्ह घ्यावं लागतं, आणि दोघांनाही पटणारं असं काहीतरी करून घ्यावं लागतं, आणि त्यालाच म्हणतात फ्रेम ऑफ रेफरन्स,
संदर्भाची चौकट, टाइम आणि स्पेसची. ओके, तरी आज आपण याबद्दल एक तुम्हाला तसं कॉमन सेन्सची ही गोष्ट वाटेल, पण नक्कीच जेव्हा केव्हा तुम्हाला फिजिक्स मधले प्रॉब्लेम येतील, म्हणजे तोफेचा गोळा उडवलाय असंच असतं, किंवा 2 बैल एकमेकाला धडकले, किंवा काय बरं 2 मल्ल एकमेकांची कुस्ती चालली आहे, किंवा काय कुठलाही असेल, किंवा गाडी चालली आहे कुठून इकडून तिकडं चालली आहे, तर प्रत्येक ठिकाणी ती जी स्पेस असते, ती गाडी जिथून तिथं चालली आहे ती स्पेस, त्याचा ओरिजिन आणि शेवट, आणि त्याच्या हालचालीची सुरुवात आणि शेवट, या दोघीची एक फ्रेम ऑफ रेफरन्स, संदर्भाची चौकट आपण कायम मनात घ्यायची असते, आणि त्यानुसार त्या गोष्टीचा, त्या हालचालीचा विचार करायचा असतो. दुसरं असं की बेसिक फिजिक्समध्ये प्रत्येक वस्तू जी आपण घेतो, म्हणजे लोखंडाचा गोळा, किंवा क्रिकेटचा बॉल, किंवा काय म्हणतात भाले फेकायचा भाला, किंवा गोळा फेकीचा गोळा, किंवा जाणारी गाडीचा, किंवा काय घोडागाडी चालली तर गाडी, तरी प्रत्येक वस्तू ही पूर्ण तिच्या हालचालीमध्ये, पूर्ण प्रवासामध्ये जशीच्या तशी राहणार आहे, आणि ती एक रिजिड बॉडी असणार आहे, हे आपल्याला कायम विचारात ठेवावं लागतं. आणि त्यानुसार मग आपण अतिशय सुलभपणे आणि सोप्या पद्धतीने हालचालीचा विचार करू शकतो. तर तुम्ही हे कायम लक्षात ठेवा की कुठल्याही फिजिक्स मधल्या हालचालीचा अभ्यास करताना स्पेस, टाइम ही रिलेटिव्ह असते, ती तिथल्या तिथल्या संदर्भानुसार आपल्याला विचारात घ्यायची असते, आणि त्यानुसार त्या हालचालीचा, रिजिड बॉडीच्या, स्थायू सॉलिड बॉडी असते जनरली, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा असतो. आणि ती तुटणार नाहीये, ती जशीच्या तशी राहणार आहे, आणि त्या बॉडीमध्ये व्यवस्थित पॉइंट ABC हे तिच्या पूर्ण हालचालीमध्ये जिथेच्या तिथे राहणार आहेत, त्यांना काहीही होणार नाहीये, असा विचार मनामध्ये ठेवायचा असतो. ओके, तर आज मी एवढाच थांबवतो. पुढच्या वेळेला हालचालीचा अभ्यास करताना दिशेमध्ये, म्हणजे वेक्टर्सचा विचार करताना त्याच्यामध्ये फोर्सेसची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन, वेक्टर ऍडिशन, सबट्रॅक्शन, सदिशांची बेरीज आणि वजाबाकी यांचा विचार आपण नक्की करू. तुर्तास आपण इथंच थांबू. तर आता आमचा तो हुशार मुलगा आलाय, तर त्याला मला काहीतरी अजून भारी एखादं स्पेसचं ऍप दाखवायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सूर्यग्रहण, चंद्रग्रहणाचं, किंवा सूर्य आणि चंद्र कुठं येतो हे त्याच्या मोबाईलवरून मस्तपैकी दिसू शकतं. तर मलाही आज त्याला ते दाखवायचंय, तर मी ते ऍप डाउनलोड करतो आणि त्या छोट्या मित्राची वाट बघतो. तर तुम्हीही कायम, मी आज तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या की स्पेस आणि टाइम आणि हालचाली, तर स्पेस आणि टाइम कायमच रिलेटिव्ह असतं, सगळ्यांना माहिती असलेलं, सगळ्यांनी मिळून ठरवलेलं असतं, आणि हालचाल होणारी जी वस्तू असते फिजिक्समध्ये अभ्यास करायची, ती रिजिड बॉडी, किंवा त्याच्यात काही धक्का न तुटणारी बॉडी, असा आपण कायम विचार केलेला असतो. तर हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. जर का काही वेगळं सांगितलं तर फरक पडेल, पण नाही सांगितलं तर रिजिड बॉडी हीच असते, आणि त्याचाच कायम सॉलिडच्या बाबतीत आपण अभ्यास करत असतो. ओके, थँक्यू.